लालेजी, काय हो, रागवलाय का तुम्ही माझ्यावर? नाही म्हणजे बाहेर आलो, पाणी बी दिलं नाही मला. काय झालंय? हा, ते मी उशिरा आलो म्हणून जरा चिडलेला दिसतंय माझ्यावर. अहो कामच इतकीच काही लक्षातच राहत नाही कधी कधी. ती जामकर साहेबाचा एक वेगळा त्रास. त्यात त्याने अजून त्याची बहीण इथं आणून ठेवली. तिचं दुखणं खुपणं पथ्य सगळं आपल्यालाच बघावं लागतंय. आता माणसाचा चांगला स्वभाव असणं पण त्याला किती त्रास देतो हे माझ्याकडे बघून कळतंय बघा. काय झालं लालीची? चिडलाय का माझ्यावर तुम्ही? अरे हा, मी तुम्हाला ती गोळ्या आणायला गेलतो ना, कुठे ठेवली गोळी बरं? राहू द्या, मला माहितीये तुम्ही माझ्यासाठी गोळ्या नाही आणल्या. नाही सॉरी बरं, काय विसरलो ते, लक्षातच नाही राहिलं माझ्या. मी कामाचीच गडबड इतकी होती, कसं काय लक्षात नाही विसरलो काय माहिती. पण असं नाही बरं का मुद्दाम विसरलो मी. चाललो होतो, कामच आली तेवढे मध्ये. काय करणार ना, आपण असं कसं काय विसरू शकतो ना? मी माझी बायको आजारी, मी विसरूच कसं काय शकतो? आत्ता जातो लगेच गोळ्या घेऊन आलो मी. नको, बरं बरं वाटतंय मला. 5 मिनिटं लागतील, लगेच चालू जाऊन. बरं वाटतंय मला. लालीजी, एक्स्ट्रीमली सॉरी बरं का. हे बघा, कान पकडल्यात मी तुमच्या समोर. आता गेलाय ता ते मुखवट्याची रंगरंगोटी झाली का? चला, एक बरं झालं. आता तुमची जास्त आपदा व्हायची नाही, जास्त त्रास होणार नाही. तुम्ही आता आराम करायचा बरं का. आता तुम्ही माझ्या मिठीत पडून राहा. या नुसतं पडून राहायचं, अजून वेळ वाया घालवून चालणार नाही. आपल्या लग्नाला 6 महिने झालेत. हा, झाले की 6 महिने. मग काय म्हणजे, तुम्हाला नाही असं वाटत का आपल्या घरात पाळणा हल्ला पाहिजे? हिला काय झालंय? आत्ताच का विषय काढला हिने बाळाचा? हिला आर्याबद्दल सगळं कळलं तर नाही ना?